नमस्कार मंडळी. तर आता रात्रीचंच 10:27 झालेले आहेत आणि इथे देवांना पहिल्यांदाच मला एकटा आई पप्पांसोबत गावाला जातो आहे. त्याचबरोबर माझ्या नंदीची मुलंसुद्धा आहेत, तर उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ते नेहमी गावाला असतात, तर ते इथे आले होते आणि त्यांच्यासोबत आई पप्पांसोबत हे सगळे आता चाललेले आहेत गावाला. आमच्या गावची जत्रासुद्धा आम्ही उद्या निघणार आहोत the next day. आणि आता इथे रात्रीचे 5:30 झालेलं आहे. आम्ही निघालेलो आहोत गावाला जायला. काल देवा निघाल्याची मला छोटीशी क्लिप दाखवली. तर आम्ही देवेंद्र कामावरून आला आणि मग आम्ही निघालो. तर इथे CNG वगैरे फिल केला आणि त्याच्यानंतर तर ॲक्च्युली हा ब्लॉग आहे तो एप्रिल महिन्याचा आहे, पण काही कामानिमित्त सगळे व्हिडिओ असेच पेंडिंग आहेत, तर ते अपलोड करायला टाईम नव्हता भेटत. तर म्हटलं आता जसा टाईम भेटत तसं येते की व्हिडिओ अपलोड करते. ह्याच्या आधीचे सुद्धा खूप व्हिडिओज आहेत, तर ते म्हटलं आधी हे जे रिसेंट आहेत ना तर ते अपलोड करून घ्यावे आणि त्याच्यानंतरचे मग बघू हळूहळू जसं वेळ भेटेल तसं करू. तर इथे बघू शकता आम्ही परत ना आपल्याला महाडच्या पुढे गेल्याच्या नंतर CNG भेटत नाही, डायरेक्ट खेडला भेटणार. तर मग आता इथे ना नवीन CNG म्हणजे 1-2 CNG झालेले आहेत. तर म्हटलं इथेसुद्धा थोडं रिकामं होतं काय, तर म्हटलं बोलून घ्यावं. तर आमच्यासोबत आहे देवेंद्रच्या आत्याचा मुलगा शरद दादा आणि आम्ही दोघं आहोत. आई पप्पा तर ऑलरेडी काल तुम्ही बघितली क्लिप त्याच्यामध्ये गेलेले आहेत गावाला आणि CNG फिल करून मग आम्ही निघालो. तर आता आपण घाटामध्ये आहोत आणि रात्रीचं ना जास्त शूट करायला भेटत नाही, कारण अंधार असल्यामुळे बाहेरचं काही नीट दिसत पण नाही. आणि इथे मग डायरेक्ट सकाळी आपण पोचलेलो आहोत कशेडी घाटामध्ये. तर आता बोगदा चालू झाल्यापासून ना गणपतीपासून कशेडी घाटामधून जायची गरज पडत नाही, तर ह्या बोगद्यामधूनच आपण जातो. आणि या लाईट वगैरे लावल्यामुळे इतका भारी दिसत होता ना व्ह्यू, आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय करा कशेडी बोगद्याचा व्ह्यू. आणि कशेडी बोगद्यामधून जायची एक वेगळीच मज्जा आणि खूप छान वाटतं. लाईटमुळे असल्यामुळे तर एकदमच छान दिसत होतं. बोगदा पार होतो, नाहीतर घाटामधून वरून जायला ना अर्धा-पाऊण तास जायचा हळूहळू. आणि आता आपण 6:26 झालेले आहेत सकाळचे आणि इथे आपण भरणा नाक्याला नेहमीप्रमाणे थांबतो. चहा, बटर, दूध वगैरे जे काही सामान असतं ते घरी घेऊन जाण्यासाठी, तर ते घेतलेलं आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत घरी जायला. तर सगळ्यात पहिले ना शरद दादाला राहतात कुडोशीमध्ये, तर त्यांना तिथे त्यांच्या घरी ड्रॉप करा आणि तिथून मग आपण घरी जाणार. आणि जाता जाता सकाळचा हा एक नंबर व्ह्यू आणि ह्या सगळ्या गोष्टी इझिली गावाकडेच आपल्याला पाहायला भेटतात. आणि आता कुडोशीमध्ये दादांना घरी सोडण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत. आणि मग ते थोडी घरातली काय त्यांची कामं असतील ती आवरून संध्याकाळी 7-7:30पर्यंत येतील असे बोलले, कारण रात्री आपल्याला जत्रेसाठी जायचं आहे गावच्या देवळात. तर त्यांना सोडून मग आम्ही निघालो घरी जायला. आणि आता आपण पोचलेलो आहोत तळ्यात. तर नेहमी मी गावी जाताना हे तुम्हाला मंदिर दाखवते, हे आमच्या गावच्या आधी लागतं. तर ह्यांची जत्रा ही आमच्या वाडीच्या आधी होते. ह्यांची जत्रा झाली, बघू शकता तुम्ही वरती लाट सुद्धा आहे, की मग आमची जत्रा असते थोड्या दिवसामध्ये. आता आपण आपल्या वाडीमध्ये पोचलेलो आहोत. तर ही इकडे जी राईट साईडला जी तुम्हाला कमान दिसते ना, तर ती सुतारवाडी आहे आणि हे आमच्या वाडीत जायला हा रस्ता आहे. आणि इथे बघू
शकता हे कलमाचे आंबे अजून किती छोटे आहेत. तर देवगड हापूस आंबा आहे ना हा मार्च फेब्रुवारीमध्येच यायला सुरुवात होते. पण आपला जो कोकणाकडचा आटापट्टा आहे म्हणजे खेड वगैरे रत्नागिरीपर्यंत राजापूर वगैरे ह्या साईडला ना आंबे हे एप्रिलनंतर चालू होतात मोठे व्हायला आणि पिकायला वगैरे. त्याच्यानंतर त्याचा बहर हा एप्रिलनंतरच मार्केटमध्ये येतो. जशी हीट लागते ना तसा कलमाचा आंबा मोठा मोठा होत जातो. तर आता आम्ही पोचलेलो आहोत, घरात गाडी वगैरे पार्क केली आणि देवांत झोपलेला आहे. पहिल्यांदाच मला सोडून गावाला तो राहिला होता तर त्याची रिॲक्शन बघायची होती आणि आम्हाला बघून मग तो नाचायला लागला. इथे त्यांच्यासाठी पाळणा नेहमी बांधलेला असतो गेल्याच्या नंतर. तर म्हटलं मी सुद्धा त्याच्यावर थोडंसं रिलॅक्स होत होती. आणि त्याच्यानंतर मग मला आंबे खायला पाहिजेत म्हणून देवा आणि आई सकाळ सकाळ झाडाखाली जे पडलेले आंबे असतात ना तर ते आम्हाला दिले होते. आणि इथे बघू शकता त्यांनी ताजे पडलेले पिकलेले आंबे रायवळी आहेत हे जमा करून आणले. कोण खाणार? आता आणलेच आहेत तर म्हटलं खाल्ल्याशिवाय काय मन शांत होणार नाही म्हणून मग मी इथे आंबा खायला घेतले. आणि इथे आई पप्पा बाकीचे सगळे पाणी भरायला जात होते कारण आमच्याकडे ना एप्रिल मे महिन्यात ना पाण्याची खूप हालत असते. तर इथे बघू शकता म्हस्का पाव कोणाकोणाला आवडतो. मी गावाला गेली ना की मी हा स्पेशली घेते कारण माझा खूप फेवरेट आहे. तर आता वाजले सकाळचे 8 आणि आता सगळे पाणी आणायला गेलेले आहेत. तर आमचे ते काका आहेत ना ज्यांच्याकडे कुत्रा आहे बघा तर त्यांच्याकडे बोरिंग आहे. तर बोरिंगचं पाणी घेऊन येणार आहेत आता पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी. आणि हे ना हे मला खूप आवडतात. तर आता सकाळी आम्ही जेव्हा 6:30ला आलो ना भरण्याला तेव्हा मी बघत होते तिथे पण मला ते भेटले नाही कारण संपले होते. मग कदाचित ते आता थोडे लेट येतील स्टॉकमध्ये. सो मला असं वाटतं काल आई पप्पा जेव्हा आले एसटीने तेव्हा त्यांनी हे घेऊन आले. तर आता मी हे चहामधून खाते, थोडासा नाश्ता करते आणि मग ते लोक येतपर्यंत थोडीशी वाट बघणार. A few moments later. इथे आई देवांकला ओला काजू उंचा गर काढून देत आहेत. देवांकला काजू हे प्रचंड आवडतात. आणि इथे मगाशी जे देवांकने आणलेले ते आंबे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे त्याच्यामधली हीट कमी होते. त्याचबरोबर फणस. नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. तर आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावच्या देवळामध्ये. तर आजचा जत्रेचा दुसरा दिवस आहे. तर आता लाट वरती चढवणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सगळे चाललेलो आहोत. तर आई इथे सगळं दरवाजे वगैरे लॉक करत आहेत आणि मग बाकीचे सगळे गाडीजवळ इथे थांबले होते. तर आम्ही सुद्धा निघालो सगळे रेडी होऊन. हे मग रस्त्याला बॅटऱ्या पेटल्या. इथे गावची जत्रा लागलेली आहे. जत्रेमध्ये छोटी छोटी खेळणी जुन्या आठवणी ताज्या होतात. कोणाला अशी ही गावची जत्रा बघितल्यावर त्याच्या लहानपणीचं बालपण आठवतं. आणि ही आहे लाट. तर इथे आता लाट बांधायचा कार्यक्रम चालू होता. तो म्हटलं आपण आम्ही देऊळ बांधल्यापासून जिवंत होताना बघितलं म्हटलं नवीन आमचा हे देऊळ बनवलेलं आहे आणि मस्त वाटत होतं. एकदम छान काम केलेलं आहे तिनं. तर म्हटलं त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करावं. आणि लाटेचा कार्यक्रम चालू व्हायच्या आधी म्हटलं देवाचं दर्शन घेऊया, आशीर्वाद घेऊया. आणि ही शंकराची पिंड आहे ते देवळामध्येच आणि पूर्ण चिरेबंदीचं देऊळ आहे. मोठ्याच्या मोठ्यांचं हे गावचं देऊळ आहे. आणि इथे बघू शकता जत्रेला आता हळूहळू सगळी गावची माणसं आजूबाजूच्या गावातली माणसं सगळी येत होती. आणि इथे लाट बांधायचा कार्यक्रमसुद्धा म्हणजे ही लाट बांधून ती वरती चढवणार इथे. आणि तर बघू शकता खाली सगळी तयारी तर त्याची सगळी चालू आहे. आणि हा पूर्ण गावच्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि खूप छान आणि जेव्हा म्हणजे लाटेचा म्हणजे गावच्या जत्रेचा कार्यक्रम असतो तेव्हा आजूबाजूच्या गावातले जे मानाचे मानकरी देव असतात ना तर ते देवांच्या पालख्यासुद्धा येतात भेटीसाठी. आणि त्या पालख्या इथे मग मंदिराच्या आवारात तिथे सगळ्यांना प्रत्येकाला जागा असते खाली बसण्यासाठी. तर बघू शकता आता अजून एक पालखी आलेली आहे.
इथे होऊ शकता कशा प्रकारे आता ही जी लाट आहे ना ती वरती इथे चढवणार. तर रशिनेशी हळूहळू वरती घेत जाते. तर ज्यांच्या गावाला हे लाट चढवण्याचा लाट फिरवण्याचा कार्यक्रम असेल ना जत्रेमध्ये तर त्यांना माहितीच असेल. लाट फिरवण्याचा आणि चढवण्याचा सोहळा झालेला आहे. आणि ते जे मानकरी देवाच्या पालख्या होत्या ना ते त्या येतच होत्या. तर तोपर्यंत आपण बाकीच्या ज्या पालख्या आलेल्या आहेत त्यांचं दर्शन घेऊया. शिंदे यांना विनंती करतो की आपण रामसेवक भाऊ कदम संदेश पवार यांचं स्वागत करायचं आहे. सूची बाजू या ठिकाणी माडवे बाहेर आपण उपस्थित राहायचं. माडूर वाडीच्या पोलीस पाटील श्री कासासाहेब महेश कलावडे यांना विनंती करतो की आपण त्यांचं मौजे पोलीस पाटील या ठिकाणी असतील तर त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मौजे पोलीस पाटील व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर मांडवेगाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गजानन बळवंत मोरे
त्याला विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मौजी दत्तापूर पोलीस पाटील रोशन उटेकर यांना विनंती करतो. पालखी फिरून त्याच्यानंतर तिथे ना म्हणजे तमाशाचा कार्यक्रम किंवा कोणकोणते दशावतार भारूड वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले असतात. तर आमच्या इथे तमाशाचा कार्यक्रम होता. तर आम्ही खूप पाठी बसल्यामुळे ना आम्हाला नीट दिसत नव्हतं. त्याच्यामुळे मग थोड्याच वेळामध्ये आम्ही 1-2 गाण्यांचा नाच बघितला आणि मग घरी गेलो.